मवियामध्ये विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग। सुषमा अंधारेंची थेट रश्मी ठाकरेंकडे गळ, तर वैभव नाईक आणि दानवेंची राऊतांमार्फत मोर्चे बांधणी। ठाकरेंनी परिषदेवर यावं, काँग्रेसची भूमिका। मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढा, नगरसेवक यामिनी जाधव यांची सभागृहात मागणी। तर निधीच्या वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांना लगावला टोला। सातारा जिल्ह्याच्या नागेवाडीमध्ये 42.55 हेक्टर जमिनीवर होणार आयटी पार्क। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जागा देण्यास मंजुरी, युवकांना मिळणार रोजगाराची संधी। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची सरकारकडून दखल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा। संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न। वाहतूक कोंडीमुळे ती महिला त्रस्त होती, नको त्या भाषेत महिला बोलत होत्या। मंत्री गिरीश महाजनांचं वरळीमधील त्या संतप्त महिलेबाबत स्पष्टीकरण। अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं शोषण प्रकरणी आरोपी आयांची पोलिसांकडून धिंड। 4 आरोपींना अचलपुरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात केलं हजर। टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमिर सय्यदला अटक। एकाच घरामध्ये दोघेही करत होते ड्रग्जचा व्यवसाय। अँटी नार्कोटिक्स कडून पॉलच्या घराची झाडाझडती, कचऱ्याच्या डब्यामध्ये आढळली 5000 गोळ्यांची ड्रग्जची पाकिटं। 2006 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, मशिदीजवळ झालेल्या स्फोटामध्ये 37 जण झाले होते ठार। पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण, ती घटना विस्मरणात जाणं कठीण। काश्मीरचं पर्यटन अजूनही सावरलं नसल्याची स्थानिकांची कबुली। न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीनं जाणून घेतल्या स्थानिकांच्या भावना। आणि रितेश जेनेलिया देशमुख लाल परीचे ब्रँड अँबॅसेडर। रितेश आणि जेनेलिया सोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांचा करार। तर पुढची एक बातमी पाहूया। राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपुरामध्ये विवाह नोंदणीला फटका बसलाय। अनेक जोडप्यांची विवाह नोंदणी रखडली आहे। विवाह नोंदणीसाठी कार्यालयामध्ये जोडपी येतात आणि संप असल्यानं त्यांना पुन्हा परत जावं लागतंय। संपामुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयामध्ये काल नोंदणी झालेल्या जोडप्यांची आज विवाह नोंदणी करण्यात आली। कालची नोंदणी तारीख दिलेली असताना आज विवाह पार पडला। एरवी कार्यालयामध्ये 25 ते 30 जोडप्यांची विवाह नोंदणी होते, मात्र कर्मचारी संपामुळे केवळ 7 ते 8 विवाह नोंदणीच होत आहेत। आपल्या सोबत तो परिवार है। मुझे बताइए, कल आपका शादी को समय दिया था, क्या वजह हुई कि कल की जगह आपको आज शादी के लिए आना पड़ा? शादी के लिए एक्चुअली नोबडी नो, सडनली जब हम लोग का खबर मिला जो स्ट्राइक है, फिर भी हम लोग आया था, देखते रियल स्ट्राइक है। तो फिर मैंने बोला इंडिफिनिट पीरियड के लिए स्ट्राइक है, तो वी हैव टू गो बैक, हम लोग को वापस जाना पड़ा। बट सिंस देयर इज अनसर्टेन ना, तो हम लोग फिर आज आया विदाउट नोइंग आज हो जाएगा बोल के। तो आया तो फिर बोला कुछ लोग आदमी लोग को हो जाएगा, सम 8-10 ऐसा है। वो लोग छुट्टी लेके आया था। एक तो बेंगलोर से हमारा जो हमारा दामाद जो है, ही इज़ फ्रॉम बेंगलोर, आईटी में है। हमारा बेटी जो है वो मुंबई में बैंक में है। तो दे टू लीव, बहुत तकलीफ करके छुट्टी, जैसे आजकल छुट्टी नहीं मिलता है। तो आया तो टिकट कैंसिल, आज का वापस जाने का टिकट था, क्योंकि हम लोग सोचते कल हो जाएगा, फिर आज का टिकट भी कैंसिल करना पड़ा। देखते हैं टिकट कब मिलेगा फर्दर जाने के लिए। क्या लगता है आपको ये सब डिले हुआ? आपने कुछ मुहूर्त वगैरह देखा था? हाँ, कल एक्चुअली शादी का ये था, तो 3 दिन की छुट्टी लेके सभी आया था हम लोग, जो हो जाएगा बोल के। तो सडनली ऐसे क्या बोलते बंद कर दिया, तो पब्लिक को थोड़ा सा ये करना चाहिए, अवॉइड करना चाहिए कोई नोटिस विदाउट नोटिस। बट इधर आके नोटिस देखा जो बंद है, तो इसलिए तकलीफ
थोड़ा सा हुआ। हे काम बंद आंदोलन कधी मागे येईल आणि ही सगळी प्रक्रिया कधी सुरळीत होईल याची आता सामान्य नागरिक वाट पाहतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. ही दृश्य आपण पाहतोय पूर्वांचल एक्सप्रेसवेवरची दृश्य आहे आणि या पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आपत्कालीन लँडिंगसाठी प्रात्यक्षिकं केली जात आहे भारतीय वायुदलाकडून. इंडियन एअरफोर्सकडून इथे इमर्जन्सी लँडिंग संदर्भात प्रात्यक्षिकं केली जात आहे. पूर्वांचल एक्सप्रेस वे आहे हा आणि इथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारे लँडिंग केली जाऊ शकते याबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे आणि तिथे कवायत देखील इथे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे दृश्य आपण थेट तिथली पाहतोय पूर्वांचल एक्सप्रेसवेवरची. युद्धजन्य परिस्थिती असो किंवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर एक्सप्रेसवेवर वायुदलाला विमान लँड करायचं असेल तर कशा प्रकारे केलं जाऊ शकतं या संदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे आणि इथे आपण ही दृश्य थेट तिथलीच पाहतोय. इमर्जन्सी लँडिंग संदर्भात पूर्वांचल एक्सप्रेसवेवर इथे एक्सरसाइज कंडक्ट करण्यात आलेली आहे. इंडियन एअरफोर्सकडून वायुदलाकडून इथे प्रशिक्षण सुरू आहे आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय. उत्तर प्रदेश इथल्या पूर्वांचल एक्सप्रेसवेमधली ही दृश्य आहे. भारतीय वायुदलाची ही विमानं आहेत जी इथे लँड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इमर्जन्सी लँडिंग कशा प्रकारे एक्सप्रेसवेवर केलं जाऊ शकतं त्याची प्रात्यक्षिकं इथं सुरू आहे. सुलतानपूर उत्तर प्रदेशमधली ही दृश्य आहे. वेवरील कुसगाव जवळ मिसिंग लिंक जवळ पुलाच्या रंगरंगोटी आणि डागडुजीच्या कामामुळे एक्सप्रेसवेवर 3 तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 23 आणि 24 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी. पाहूयात. सध्या मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक या प्रकल्पाजवळ आहे आणि या प्रकल्पाची जी काम आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. 1 मे रोजी हा प्रकल्प जो आहे तो वाहन चालकांसाठी खुला करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. यासाठी हजारो कामगार जे आहेत ते दिवस रात्र हे काम अंतिम टप्प्यात आपली मेहनत करून आणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठीच गुरुवारी 23 तारखेला 12 ते 3 या वेळेदरम्यान एक्सप्रेसवे जे आहे त्या एक्सप्रेसवेवरील वाहने पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. 3 तासासाठी खरं तरी वाहने बंद करण्यात येणार आहे. त्याचं कारण तसंच आहे. आपण हा जो ब्रिज पाहतात या ब्रिजच्या रंगरंगोटीच्या कामासाठी आणि या ठिकाणी जो स्लॅब टाकलेला आहे त्या स्लॅबच्या खाली ज्या लोखंडी प्लेट आहेत त्या काढण्यासाठी एक्सप्रेसवे 3 तासासाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन्हीकडे जाणाऱ्या ज्या लेन आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि वाहन चालकांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग म्हणजे 94 किलोमीटर किवळे येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने वाहने जी आहेत देवरोड, तळेगाव, कामशेत मार्गाने लोणावळा या ठिकाणी जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडून वळवण्यात येणार आहे. तर मुंबईकडे जाणारी जी वाहने आहेत ती लोणावळ्यामधून जी आहे ती जुन्या मुंबई पुणे महामार्गाने वडगाव, कामशेत, देवरोड मार्गे पुण्याकडे रवाना करण्यात येणार आहे. खरं तर हे जे काम आहे ते 23 आणि 24 तारखेला म्हणजेच उद्या आणि परवा करण्यात येणार आहे आणि यासाठीच 12 ते 3 या वेळेत जे आहे एक्सप्रेस हायवे जो आहे तो बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रानसह न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा.